पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ती, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुर्वाक्यम, मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। आतापर्यंत आपण या ग्रंथातील 13 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे आणि त्याच्या पुढील श्लोक 14व्या क्रमांकाचा आपण आजपासून पाहणार आहोत। सृष्टीर्नाम ब्रह्मरूपे सच्चिदानंद वस्तुनी अब्धो फेनादिवत सर्व नाम रूप प्रसारणा, असा हा 14वा श्लोक आहे। 13व्या श्लोकामध्ये शक्ती द्वयम ही मायया विक्षेप आवृत्ती रूपकम, असा आपण पहिला भाग पाहिला होता। यामध्ये मायेच्या 2 शक्ती आहेत असा अभ्यास आहे। या 2 शक्तीपैकी एक शक्ती विक्षेप ही आहे आणि दुसरी शक्ती आवरण ही आहे। त्यातील विक्षेप शक्तीने काय होतं याचा अभ्यास दुसऱ्या चरणामध्ये सुरू झाला होता। दुसऱ्या चरणामध्ये विक्षेप शक्तिर्लिंगादी ब्रह्मांडांतम जगत सृजेत असा अभ्यास होता। त्याप्रमाणे विक्षेप शक्तीमुळे लिंगदेहापासून ब्रह्मांडापर्यंत जगताची उत्पत्ती होते असा आपण साधारणपणे विचार केलेला आहे। विक्षेप म्हणजेच जग, विक्षेप म्हणजेच सृष्टी। या विक्षेप शब्दाच्या अंतर्गत येणारा विषय आपण अभ्यासलेला आहे। त्याचाच पुढचा भाग, त्याचाच पुढचा विचार या ठिकाणी या 14व्या श्लोकामध्ये पुन्हा करण्यात येत आहे। ब्रह्मांड हा शब्द जो आहे, या ब्रह्मांड शब्दामध्ये सृष्टी येते। सृष्टी ही किती मोठी आहे याचा थांगपत्ता खरं तर कोणालाच लागणं शक्य नाही आणि आतापर्यंत कोणालाही लागलेला नाही आहे। विज्ञानाला तर हे अशक्य आहे। विज्ञान त्यासाठी सदैव रात्रंदिवस प्रयत्न करत आहे, परंतु विज्ञानाला हे कळणं फारच अवघड आहे। ऋषीमुनींनी त्याचा शोध घेतलेला आहे, परंतु ऋषीमुनींच्या सांगण्यावर विज्ञान विश्वास ठेवत नाही। त्यामुळे ऋषीमुनींनी सांगितलेलं जे काही शास्त्र आहे यावर आज जगामध्ये विचार करावा की नाही करावा असाच प्रश्न निर्माण झालेला आहे। ब्रह्मांड, आत्मा, परमात्मा या ज्या काही गोष्टी आहेत, हे जे विचार आहेत, हे समूहामध्ये कधीही लक्षात येऊ शकत नाही। सामूहिक पातळीवर याचा विचार करणं किंवा सामूहिकरीतीने त्याचा अनुभव घेणं हे खरं तर शक्य नाहीये। या सर्वांचा अनुभव हा वैयक्तिक पातळीवरच येत असतो। असं असल्यामुळे आणि विज्ञान हे वैयक्तिक पातळीवरच्या अनुभवाला मान्यता देत नसल्यामुळे समूहाने जे कळतं, समूहाला जे लक्षात येतं त्यालाच विज्ञान मान्यता देत असल्यामुळे ऋषीमुनींच्या सांगण्याला कदाचित विज्ञान मान्य करत नाही। ऋषीमुनींचं जे सांगणं समूहाला लक्षात येऊ शकतं तिथपर्यंत विज्ञान ऋषीमुनींना सुद्धा मानतं, परंतु काही बाबींमध्ये मात्र विज्ञान हे कधीही किंवा इतर शास्त्र हे कधीही या ऋषीमुनींना मानू शकत नाहीत। कोणाच्या मानण्या न मानण्यावर खरं तर कुठलाच विषय जगामध्ये अवलंबून नसतो। प्रत्येक विषय हा ज्याच्या त्याच्या स्वतःच्या अनुभवाचा असतो। त्यामुळे वेदांत हे शास्त्र सुद्धा अशाच पैकी एक आहे की या ठिकाणी जो काही अनुभव आहे हा ज्याला त्याला स्वतःला वैयक्तिकपणेच घेणे आहे। ब्रह्मांड म्हणजे सृष्टी, आणि अशी सृष्टी आहे की जिचा थांगपत्ता कधीही कोणाला लागू शकत नाही। आपण जागा झाल्यापासून जर झोपेपर्यंत फक्त सृष्टी काय आहे, केवढी आहे याचा जर विचार करू लागलो तर आपलं आयुष्य संपून जाईल,
परंतु सृष्टी संपूर्ण आपल्याला लक्षात येणार नाही. अशी ही भयानक सृष्टी आहे. 15व्या अध्यायामध्ये श्रीमद भगवद्गीतेमध्ये म्हणजे श्री ज्ञानदेवांनी लिहिलेल्या श्री ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये संसार वृक्षाचं वर्णन करत असताना ज्ञानदेवांनी ऐसा अचाट आणि अफाटू असे शब्द या सृष्टीसाठी वापरले आहे. आणि ही जी सृष्टी आहे ही सृष्टी कशी तयार झाली याला कारण या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि ते कारण आहे विक्षेप. सृष्टी जी आहे ही सृष्टी निर्माण व्हायला कारण विक्षेप. सृष्टीर नाम ब्रह्मरूपे सच्चिदानंद वस्तुनी अब्धो फेनादिवत सर्व नामरूप प्रसारणा. या श्लोकामध्ये सरळ सरळ अर्थ असा आहे, या श्लोकाचा सरळ सरळ अर्थ असा आहे की ही जी सृष्टी आहे ही सृष्टी ब्रह्म म्हणजे अधिष्ठान भगवंतावर किंवा सच्चिदानंद स्वरूप असलेल्या भगवंतावर नाम मात्र भासलेली आहे. आणि यासाठी एक दृष्टांत या श्लोकामध्ये आहे. अब्धो फेनादिवत सर्व नामरूप प्रसारणा. ज्याप्रमाणे समुद्रामध्ये किंवा समुद्राच्या पाण्यावर फेस येतो त्याप्रमाणे ही सृष्टी आहे. फेनादिवत सर्व नामरूप प्रसारणा म्हणजे ज्याप्रमाणे फेस आहे समुद्राच्या पाण्यावर येणारा, तो फेस जसा असतो तसं नामरूपात्मक सृष्टी ही ब्रह्म या अधिष्ठानावर सच्चिदानंद स्वरूप असलेल्या अधिष्ठानावर नाम मात्र भासलेली आहे असा या श्लोकाचा अर्थ आहे. सृष्टी ब्रह्मावर नाम मात्र भासलेली आहे. ब्रह्माचे लक्षण, कारण हे ब्रह्म म्हणजे मधूनच कुठून आलं असा इथे प्रश्न निर्माण होऊ शकतो, म्हणून सच्चिदानंद असं ज्याचं लक्षण आहे असा जो कोणी देव त्यालाच इथे या ठिकाणी ब्रह्म असा शब्द वापरला आहे. आणि या ब्रह्मावर ही सृष्टी नाम मात्र भासलेली आहे. तर कशी भासलेली आहे? समुद्रावर निर्माण झालेल्या फेसाप्रमाणे. अधिक या सृष्टीला अस्तित्व कसं आहे तर नाम आणि रूप अशा रूपाने त्यांचं अस्तित्व आहे असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की नाम रूप प्रसारण म्हणजे नाम आणि रूप या रूपाने ते प्रसार पावलेली आहे. ही सृष्टी अशा रीतीने प्रसार पावलेली आहे असा या श्लोकाचा सरळ सरळ अर्थ आहे. आता आपण याचा अभ्यास करणार आहोत. सृष्टीर नाम. आता सृष्टी जी आहे ही सृष्टी कुठपर्यंत आहे याचा आपण जर विचार करू लागलो तर आपल्याला मागील चिंतनांचा अभ्यास असल्यामुळे हे कळायला काही अवघड जाणार नाही. सृष्टी किती आणि केवढी आपल्याला फक्त पृथ्वी माहित आहे आणि पृथ्वीच्या बाहेर आपण जाऊच शकत नाही. आपली गती जी आहे, आपली जी हालचाल आहे ही फक्त पृथ्वीपुरती मर्यादित आहे. त्यातल्या त्यातही आपण भारताच्या बाहेर जाऊ शकत नाही. एखादा फार प्रयत्न करून, फार कष्ट करून, पैसा कमवून, काहीतरी करून कदाचित अमेरिकेला जाईल, ऑस्ट्रेलियाला जाईल, दक्षिण ध्रुवावर जाईल, उत्तर ध्रुवावर पण जाईल. परंतु पृथ्वीच्या बाहेर जाणं साधारणपणे अशक्य आहे. एखादा यानात बसून कुठल्या तरी ग्रहावर, चंद्रावर जाईल, मंगळावर जाईल, पण तिथे तो राहू शकत नाही, पुन्हा पृथ्वीवर यावं लागतं. म्हणजे पृथ्वी हे ठिकाण असं आहे की या ठिकाणापासून आपण खरं तर दुसरीकडे जाण्याचा विचारही करू शकत नाही. फार पूर्वी तर साधारण माणसाला पृथ्वी पलीकडे काहीच माहीत नव्हतं. विज्ञानाने ते लोकांना उघड करून दिलं. परमार्थामध्ये सुद्धा म्हणजे वेदामध्ये सुद्धा किंवा ऋषीमुनींनी सुद्धा या पृथ्वीच्या पलीकडे असलेलं जगत जे आहे हे अनेक ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. पृथ्वीच्या पलीकडे अनेक ग्रह आहेत, उपग्रह आहेत, तारे आहेत, तारका आहेत, चांदण्या, चंद्र. अशा प्रकारे आपण विचार करू शकत नाही एवढा मोठा गोंधळ पृथ्वीच्या बाजूला आहे. आपली जी पृथ्वी आहे ही एका आकाशगंगेमध्ये आहे. आपली जी आकाशगंगा आहे ही जशी आहे तशा प्रकारेच अनेक आकाशगंगा या सृष्टीमध्ये असण्याची शक्यता आहे असं विज्ञानाला वाटतं. नव्हे तसे आहेतच असा एक प्रकारचा निश्चयही त्यांचा आहे. अनेक आकाशगंगा, या अनेक आकाशगंगांना मिळून ही सृष्टी आहे. त्या आकाशगंगेच्या पलीकडे काहीतरी असावं की नसावं याचाही शोध सुरू आहे.
तर एवढा मोठा जो प्रपंच आहे, या आपल्या आकाशगंगेमध्ये एक बिंदू मात्र आपली सूर्यमाला आहे. आणि आपली आकाशगंगा ही 1,00,000 प्रकाश वर्ष एवढ्या व्यासाची आहे. याच्यामध्ये एक बिंदू म्हणजे आपली सूर्यमाला आहे. आणि या सूर्यमालेमध्ये कुठेतरी आपली पृथ्वी आहे. या पृथ्वीमध्ये कुठेतरी भारत देश आहे, भारतामध्ये कुठेतरी महाराष्ट्र, कुठेतरी पुणे, आणि पुण्यामध्ये कुठल्या तरी एका गावामध्ये, एका घरामध्ये, या घराच्याही एका भागामध्ये आपण बसलेलो आहोत. तर या सगळ्याचा जर विचार करू लागलो तर हे दिसायला जे दिसतंय एवढं मोठं, हे एवढं मोठं आपल्या आवाक्यात येऊ शकत नाही. बरं, त्याच्याही पलीकडे जर आपण पृथ्वीवरच असणाऱ्या अनंत सृष्टीचा विचार केला, पृथ्वीवर सुद्धा अनंत प्रकारची सृष्टी आहे. मुंग्यांची सृष्टी वेगळी आहे, पक्ष्यांची सृष्टी वेगळी आहे, झाडाझुडपांची वेगळी आहे, छोट्या छोट्या न दिसणाऱ्या जीवाणूंची सृष्टी वेगळी आहे. असंख्य जीवाणू, जीवजंतू जे आपल्याला दिसतही नाही असे जगलेले आहेत, असे जगतायत, असे मरतायत, असे उत्पन्न होत आहेत. असंख्य जीवजंतू ज्याचा आपल्याला थांगपत्ताही नाही. असे कितीतरी जीवजंतू या पृथ्वीवर आपल्या सोबत आजूबाजूला लोळतायत, पण आपल्याला ते लक्षात येत नाही. असंख्य जीवजंतू आपल्या शरीरामध्ये, शरीराच्या आत बाहेर, अंतर्बाह्य असे असंख्य जीवजंतू जगतायत. म्हणजे सृष्टीमध्ये यांना सुद्धा धरावं लागतं, कारण यांना वजा करून जमणार नाही. या सगळ्यांना सुद्धा सृष्टीमध्ये धरावं लागेल. तर सृष्टी जी आहे ही एवढीच नाही. बरं, एवढी आता सूक्ष्मदर्शकाखाली जे जीवजंतू दिसतात, जे जीवाणू, विषाणू जे दिसतात सूक्ष्मदर्शकाखाली, आता हे दिसणारे सृष्टीमध्ये आपण धरलेत. पण न दिसणारे अशी अनेक मोठी सृष्टी आहे की जी सृष्टी माणसांना लक्षात येऊ शकत नाही. आपल्या सभोवताली आता आपण जिथे बसलेलो आहोत इथे, आणि आपण जिथे जिथे फिरतो तिथे सर्वत्रच अशी पण सृष्टी आहे की जी आपल्याला इंद्रियांनी जाणवणार नाही आणि कुठल्याही सूक्ष्मदर्शकाने सुद्धा जाणवणार नाही. अशा प्रकारची सृष्टी सुद्धा इथं उपलब्ध आहे, पृथ्वीवरच, पृथ्वीच्या बाहेरचं नाही चाललं. आणि ती सृष्टी जी आहे त्याला आपण कधीही पाहू शकत नाही. अशा प्रकारची सृष्टी आपल्याला लक्षातच येऊ शकत नाही. मग त्याच्यामध्ये काही चांगल्या प्रकारची आहे, काही वाईट प्रकारची आहे. कारण सगळी सृष्टी वाईट असते किंवा सगळी चांगली असते असं नाही. माणसांची जी सृष्टी आहे, मनुष्य प्राणी जो आहे, त्यांची सगळी जी सृष्टी ती चांगली का वाईट असं जर प्रश्न निर्माण झाला तर सगळी चांगली असं नाही, सगळी वाईटच असं नाही. ज्या पशुपक्ष्यांना माणसं मारतात त्या पशुपक्ष्यांना माणसांविषयी घृणा निर्माण होते की मनुष्य हा काहीतरी भयानक प्राणी आहे आणि तो आपल्याला त्रासदायक आहे, असं त्या पशुपक्ष्यांना, प्राण्यांना वाटू शकतं. पण काही माणसं पशुपक्ष्यांना जवळ करतात, त्यांचे लाड करतात, मग त्यांना असं वाटू शकतं की मनुष्य प्राणी चांगला आहे. म्हणजे एकच माणूस, एकच मनुष्य प्राणी पण जीवांना चांगला पण ठरतो आणि वाईट पण ठरतो. त्याचप्रमाणे आपल्याला जी सृष्टी लक्षात येत नाही अशी पण सृष्टी आहे की ती सृष्टी कदाचित आपल्याला चांगली पण आहे आणि आपल्याला कदाचित वाईट सुद्धा आहे. तसं मनुष्य आपल्याला चांगला सुद्धा पण आहे आणि वाईट सुद्धा पण आहे. अशा प्रकारे ही सृष्टी आहे जी दिसत नाही, आपल्याला लक्षात येत नाही. पृथ्वीवर सुद्धा अशा अनेक प्रकारची सृष्टी आहे. जसं आपण पिशाच्य म्हणतो, पिशाच्य सृष्टी ही माणसांना लक्षात येते, काही ठराविक माणसांना तरी ती लक्षात तरी येते. इंग्रजीमध्ये ॲलियन्स म्हणतात. तर अशा प्रकारचे पृथ्वीवर सुद्धा जे आपल्याला लक्षात येत नाही असे अनेक जीव आहेत, जे काही या पृथ्वीवर राहतात आणि काही पृथ्वीच्या बाहेर दुसरीकडे परग्रहावर वगैरे राहतात. वेगवेगळ्या ग्रहांवर राहणारे सुद्धा असंख्य जीव आहेत, परंतु त्यांची सृष्टी आपल्या सृष्टीसारखी नाही आहे. आपली सृष्टी जी आहे तशीच सृष्टी दुसरीकडे पाहिजे असा हट्ट कोणीच करू नये. कारण आपल्या सृष्टीसारखी मुंग्यांची सृष्टी असू शकत नाही, मुंग्यांच्या सृष्टीसारखी माशांची सृष्टी असू शकत नाही, माशांच्या सृष्टीसारखी पक्ष्यांची असू शकत नाही. प्रत्येकाची सृष्टी भिन्न भिन्न आहे. त्याप्रमाणे या जगामध्ये असंख्य प्रकारची जीवजंतूंची राहण्याची स्थिती आहे. असंख्य प्रकार, आपण विचारच करू शकत नाही, एवढे प्रकार आहेत. मृत्यू लोकामध्ये एवढा गोंधळ आहे, तर स्वर्गलोक आणि पाताल लोक या लोकामध्ये सुद्धा अशाच प्रकारची सृष्टी आहे. मग एवढ्या सगळ्याचा जर विचार केला तर आपण कुठे आहोत, आपलं स्थान काय? आपलं स्थान म्हणजे काहीच नाही, आपण नसल्यासारखे, नगण्य, आपल्याला कुठेच गणतीत धरता येत नाहीये. पण तरी सुद्धा आपण स्वतःला काय समजतो आणि काय करतो हे आपल्यालाच कळत नाही. एवढी भयानक सृष्टी, आणि या भयानक सृष्टीमध्ये आपण इथं गाटांगळ्या खातोय, हेच माणसांना, जीवाला लक्षात येत नाही. मग ही जी एवढी सृष्टी आहे, ही सृष्टी चांगली आहे का वाईट आहे?
तर ही एका दृष्टीने पाहिले तर चांगली आहे आणि दुसऱ्या दृष्टीने पाहिले तर वाईट. सृष्टीला दोन अंग आहेत, चांगलं का वाईट. चांगलं पण म्हणता येईल, वाईट पण म्हणता येईल. तुमच्या घेण्यावर आहे, तुम्ही कसं घेणार त्याला. जगातला कुठलाही पदार्थ चांगला का वाईट असं जेव्हा आपण ठरवतो तेव्हा ते कोणावर अवलंबून असतं, ते पाहण्यावर अवलंबून असतं. मुलगा किती वाईट असला तरी सुद्धा आईला तो चांगलाच असतो आणि मुलगा कितीही चांगला असला तरी आईला सुद्धा तो चांगलाच असतो. म्हणजे ते पाहणाऱ्यावर अवलंबून आहे. जगातला कुठलाही पदार्थ असाच आहे, तुमच्या पाहण्यावर आहे, तुम्ही कसं त्याला पाहता. म्हणून जगामध्ये चांगलं आणि वाईट हा तो पदार्थ खरं ठरवत नसतो, दुसरे ठरवत असतात. स्वर्ग चांगला का वाईट, नरक चांगला का वाईट. साधारण माणसाने विचार केला तर नरक वाईट, साधू संतांनी विचार केला तर स्वर्ग सुद्धा वाईट. म्हणजे स्वर्ग सुद्धा नरकासारखाच आहे असं साधू संत सांगतात, पण साधारण माणसाला मात्र स्वर्ग चांगला वाटतोय. तर अशा प्रकारे एकच पदार्थ पण भिन्न दृष्टीमधून वेगळा दिसतो. तर ही जी सृष्टी आहे ही कशी आहे, ही इतकी मोठी अफाट अचाट अशी आहे की या सृष्टीचा थांगपत्ता लागणं कठीण आहे आणि याच्यामध्ये फिरत राहणं. सृष्टी जी असते ती आपल्याला भोगावी लागते. म्हणजे सृष्टीमध्ये आपण फिरतोय इकडून तिकडे, या देहातून त्या देहात, त्या देहातून त्या देहात, असं आपण जे फिरत राहतो या फिरण्यालाच आपण विक्षेप असं म्हणतो. सृष्टी म्हणजे काय, सृष्टी म्हणजे फिरणं. इथून या देहातून त्या देहात जायचं, त्या देहातून त्या देहात जायचं. एक शरीर सोडलं की दुसरं शरीर, दुसरं शरीर सोडलं की तिसरं शरीर. एक शरीर जीर्ण झालं की दुसऱ्या शरीराची अपेक्षा, ते जीर्ण झालं की तिसरं शरीर, ते झाले की चौथं शरीर. वासाशी जीर्णानी यथा विहाय नवानी नन्याती नरोपराणी. आहे की नाही. जसं एक जीर्ण शरीर होईल तसं काय होतं, नवीन देहाची अपेक्षा असते. आपण आता या देहाला धरून चिटकून बसतोय आणि आपल्याला या देहाद्वारे जेवढे काही भोग भोगता येतील याच्यासाठी जेवढं काही गरजेचं असेल तेवढं आपण गोळा करून ठेवतो आणि याच्यामध्ये यत्किंचितही कुठेतरी गडबड वाटली की आपण ते सोडून देतो. म्हणजे आपल्याला जे पोषक आहे त्याला आपण चिटकून राहतो आणि जे पोषक नाहीत त्याला आपण चिटकून राहत नाही. आणि एकदा हे शरीर जीर्ण झालं की मग त्यानंतर दुसऱ्या शरीराची अपेक्षा, म्हणजे ह्याच्यातून बाहेर पडलं. ह्याच्यातून बाहेर पडले की मग दुसरं शरीर. मग दुसरं शरीर काय मिळेल हे सांगता येत नाही. मग जे शरीर मिळेल त्या शरीराप्रमाणे सृष्टी. म्हणजे छोटासा जीव झाला एखादा, विषाणू झाला, जीवाणू झाला, तर त्या विषाणू किंवा जीवाणूची जी सृष्टी असेल त्याप्रमाणे भोग, त्याच्याप्रमाणे त्याचं आयुष्य. ते संपलं की ते जीर्ण शरीर झालं की ते सोडायचं, मग दुसरं. असं करत 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 एवढ्या या भयानक सृष्टीमध्ये आपण किती वेळा मेलो, किती वेळा किती शरीरं प्राप्त केली हे काहीच सांगू शकत नाही आपण. म्हणजे आपल्याला माहितच नाही, आठवतच नाही काही. बहुनिमी व्यतीतानी जन्मानी तवच्या अर्जुना. आपले किती जन्म झाले, आपण किती वेळा जन्माला आलो आणि किती वेळा मेलो हे काही सांगू शकत नाही. किती वेळा जन्म यावे, किती वेळा पावे फजिती. आपली ही फजिती किती वेळा झालेली आहे हे काहीच सांगू शकत नाही. आता हे तुकोबांनी म्हटल्यानंतर फजिती असं फक्त आपल्याला ऐकायला येत आहे, ते कळत नाहीये. आपण फक्त ऐकतो की तुकोबा असे म्हणतात की जन्माला येणं आणि मरणं किती वेळा, म्हणजे हिशोब नाही, किती वेळा या शब्दामध्ये संख्या नाही सांगितली. म्हणजे त्याला गणित नाहीये, हिशोबच नाहीये त्याला. इतक्या वेळा संख्याच नाही त्याला, किती वेळा जन्मलो ह्याला काही संख्या नाही. एवढ्या वेळा जन्मून सुद्धा, एवढ्या वेळा मरून सुद्धा आपल्याला त्या फजितीची तिळमात्र कल्पना येत नाही. पुन्हा पुन्हा फिरावंच वाटतं. फिरत राहण्यामध्ये आपल्याला गंमत वाटते. फिरत राहा, फिरत राहा, फिरत राहा. इतकी सवय फिरायची आपल्याला की गप बसवतच नाही. या शरीरातून त्या शरीरात, त्या शरीरातून त्या शरीरात. आणि फक्त त्या शरीरापुरतं, ज्या शरीरात आपण असतो त्या शरीरापुरतं, त्या शरीराच्या द्वारे आपल्याला योग्य रीतीने भोग भोगण्यासाठी जेवढी साधनं असतील तेवढ्यांनाच आपण जवळ करतो, बाकीच्यांना जवळ करत नाही. आणि इतका उत्कृष्टपणे आपण हे काम करतो की लोकांना वाटतं वा किती प्रेम आहे आमच्यावर. म्हणजे या पदार्थांना, ज्यांच्यापासून आपल्याला सुख मिळतं, अशा पदार्थांना, अशा माणसांना, अशा जीवांना आपण इतकं जवळ करतो की त्यांना वाटतं की हा आपला एकदमच जवळचा माणूस आहे, हा एकदम जवळचा जीव आहे आपला. पण काही घेणं नसतं. शरीर जीर्ण झाले की तो सोडून जातो. म्हणजे या शरीरामध्ये सुद्धा जीव आहे. हा जीव इतरांचा विचार खरं तर अजिबातच करत नसतो. एकदा का हे जीर्ण झालं की तो कोणाचाही विचार न करता त्याला जावंच लागतं.
आणि असं आपण कितीतरी वेळा करत आलोय. म्हणजे या जन्मातले जेवढे काही आपण पदार्थ, माणसं, जीव सगळे गोळा करून बसलोय आणि त्यांना आपलं आपलं असं काहीतरी म्हणतोय, हा सगळा भ्रम आहे, हा मूर्खपणा आहे. कुठून आलो आपल्याला माहित नाही, कुठं जाणार हे माहित नाही. आपणच काय, दुसरे पण नाही माहिती ना आपणही माहित नाही. दुसरे कुठून आले माहित नाही, आपण कुठून आलो माहित नाही, दुसरे कुठे जाणार हे माहित नाही, आपण कुठे जाणार हे माहित नाही. म्हणजे सगळंच आंधळ्यांचा कारभार आहे, नाही का? सगळं काय अंधपणा आहे. म्हणजे आंधळे आपण या ठिकाणी या सृष्टीमध्ये फिरतोय, आंधळेपणाने फिरतोय. एवढी मोठी भयानक सृष्टी, एवढ्या सृष्टीमध्ये आपण गटांगळ्यात फिरतोय. पण ही सृष्टी नक्की कुठे झाली, कुठून आली याचा काही थांगपत्ता नाही. आपण का फिरतोय माहित नाही. का फिरतोय? नुसतं फिरतोय. आपल्याला लालूच काय, कशाच्या लालूचवर फिरतोय आपण. आपल्याला लालूच दाखवायला कशालाही भुलतोय आपण. काहीही आपल्याला भुलायला काही कारणच नाही लागत. कशालाही भुलतो मनुष्य फिरण्यासाठी. कशाला भुलेले सांगता येत नाही. आपण जी धावपळ करतो, या धावपळीमागे काही एक तरी कारण धड आहे का, की हे कारण आहे, एक विशिष्ट कारणासाठी धावपळ करतो, असं काही कारणच नाही. कधी पैशासाठी धावतो, कधी मानासाठी धावतो. कशासाठी धावतो हे माहीतच नाही, नुसती धावपळ सुरू आहे. या सगळ्या धावपळीतून त्याला फक्त एक थोडंसं कधीतरी लक्षात येतं की आपण हे सगळं करतोय कशाला, असं कधी कधी वाटतं. हे करायचंच कशाला, एवढं करतोय पण करायचं कशाला नक्की, हे सगळं एवढी धावपळ करायचीच कशाला. सगळं जे चाललंय हे कशासाठी चाललंय याचा विचार तो मनुष्य कधीतरी करतो, नाही का? मग सगळ्या गोष्टी सुखासाठी आहे. सुख मिळावं म्हणून करतो, सुख प्राप्त करण्यासाठी करतो. पण सुख प्राप्त करण्यासाठी जर करतो तर सुख कधी मिळत नाहीये, म्हणजे कुठेतरी चुकतंय. सुखासाठी जर करतोय, सुख ही काही बाहेरच्या शरीरावर दाखवण्याची गोष्ट नाहीये. एकदम नवीन कपडे शरीरावर घातले, दागदागिने घातले म्हणजे सुखी असं कोणी समजत असेल तर तुझा मूर्खपणा आहे. पण तसं लोक दाखवतात. सुख ही काही बाह्य शरीरावर दाखवण्याची अवस्था नाहीये. सुख ही अंतर अवस्था आहे, ती आतमध्ये असते. आणि सुखी मनुष्य सापडत नाहीये, म्हणजे सुखी जीव सापडत नाही, नुसता धावतोय. सृष्टीमध्ये ब्रह्मलोकापर्यंत धावपळ आहे आणि इकडे खाली पाताल लोकांपर्यंत धावपळ आहे. म्हणजे एवढी धाव जी सुरू आहे ही सगळी धाव व्यर्थ सुरू आहे. म्हणजे अशी जी एवढी मोठी सृष्टी, ह्याच्यातली जी धावपळ म्हणजेच विक्षेप, आणि याला सृष्टी असं म्हणतात. म्हणजे धावपळ म्हणजे सृष्टी, सृष्टी म्हणजे धावपळ. जग म्हणजे काय, ज्या ठिकाणी पळापळ असते त्याला म्हणतात जग. जग म्हणजे काय, ज्या ठिकाणी कोणी जगतच नाही त्याला म्हणतात जग. ज्या ठिकाणी कोणी जगत नाही, सगळे मरतात, अशा ठिकाणाला जगत असं म्हणतात. खरं तर त्याचं नाव जगत ठेवणं कसं काय योग्य आहे कळत नाही. पण ज्या ठिकाणी सगळे मरतात त्याला म्हणायचं जग. ज्या ठिकाणी कोणी जगूच शकत नाही ते जग. असं विचित्र काहीतरी या सृष्टीमध्ये आहे. मग ही अशी एवढी भयानक सृष्टी एका विक्षेपापोटी तयार झाली, किंवा विक्षेप म्हणजेच फिरणं. कारण चंचलता आपण असा शब्द विक्षेप त्या शब्दाला पाहिलेला आहे. विक्षेप म्हणजे काय, विक्षेप म्हणजे चंचलता. चंचलता म्हणजे फिरणं. म्हणजे विक्षेप म्हणजे काय, पुनरावृत्ती. पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या शरीरांना प्राप्त होणं ही विक्षेप शब्दाची जास्त चांगली व्याख्या आहे. पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या शरीरांना प्राप्त होणं. सृष्टीमध्ये कुठल्या टोकाला कुठे घसरण होईल हे सांगू शकत नाही. आपण ज्याला माझं म्हणतो ते आपल्या हातालाच लागणार नाही. कुठे गेले कोणाच्या बापाच्याला शोधता येणार नाही, कोणालाही शोधता येणार नाही की कुठे गेला, मेला आणि कुठे गेला आता शोधतो मी, चालत नाही काही. हे आपल्या समोर दिसतंय पण आपल्याला तरी जाग येत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणजे अशी माणसं मरतायत आणि कुठं जातायत काही कळत नाही. जन्माला येतात तर कुठून जन्माला आले, कुठून आले हेच कळत नाही. कोण आहे काय माहित नाही, काहीच माहित नसतं. आणि त्याच्या पोषणामध्ये किंवा त्याच्यामध्ये रममाण होऊन अख्खं आयुष्य संपून जातं आपलं. काही संबंध नसतो आपला कोणाचा. हे सत्य परिस्थिती आहे. ह्याला सृष्टी असे म्हणतात. हाच विक्षेप आहे. म्हणजे आपण या जगामध्ये जगण्याचा प्रयत्न करत राहणे हाच विक्षेप. कारण की जगामध्ये जगता येतच नाही अशी सृष्टी आहे. जगण्यासाठी जग कामाला येत नाही, जग मरण्यासाठी कामाला येतं. माणसं आपल्या सभोवतालची आपल्याला जगण्यासाठी मदत करत नसून मरण्यासाठी मदत करतायत नकळतपणे. आपल्याला माणसं जी आहेत ही जगण्यासाठी खरं तर मदत करत नाही आहेत. मदत जगण्यासाठी करणारे फक्त साधू संत असतात. साधू संत तुम्हाला जगायला शिकवतील, म्हणजे जगणं शिकवतील.
आणि जग मरायला शिकवतं. कारण जग या शब्दामध्येच पुन्हा पुन्हा मरणं आणि पुन्हा पुन्हा उत्पन्न होणं आणि पुन्हा पुन्हा स्थितीला जाणं म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय हे म्हणजे जग आहे. जग या शब्दामध्येच उत्पत्ती, स्थिती, प्रलय आहे आणि उत्पत्ती, स्थिती, प्रलय म्हणजेच विक्षेप आहे. म्हणजे सृष्टी म्हणजेच विक्षेप. सृष्टी हा शब्द विक्षेप या शब्दाशी संबंधित आहे. म्हणजे विक्षेप म्हणजेच सृष्टी आणि सृष्टी म्हणजेच विक्षेप. मग सृष्टी म्हणजे काय? आपली सृष्टी काय? आता सध्या आपण मनुष्य देहात आहे. मनुष्य ही आपली सृष्टी आहे. उद्या मनुष्य राहणार आहे काय? काल मनुष्य होतो काय? काल आपण मनुष्य नव्हतो, उद्या मनुष्य नसणार आहे. मग हे करणार कधी? किडा मकोडा झाल्यावर थोडी करणार आहे, गाय म्हैस झाल्यावर थोडी करणार आहे. आपल्याला वेळ नाही. पण माणसं आपल्या सभोवतालची इतकी विचित्र आहेत की ते आपल्याला हे करूच देणार नाही. आपल्याला ते करूच देणार नाही. करू देणार नाही म्हणजे सृष्टीची रचनाच अशी आहे. विक्षेप म्हणजे काय? भुलवणे. विक्षेप म्हणजे काय? चंचल मनुष्य भुललेला असतो का स्थिर असतो? चंचल मनुष्य असतो तो काय करू शकतो का नीट? त्याला काय सुचतं का? एखादा मनुष्य चंचल आहे, अस्थिर मनुष्य काय काम नीट करू शकतो? एकदम मनाने अस्थिर झालेल्या, अशांत असलेल्या स्त्रीला जर स्वयंपाक करायला सांगितला तर ती उत्कृष्ट स्वयंपाक करेल काय? काय करेल? काहीतरी गडबड करेल. एक तर मीठच जास्त पडेल किंवा तिखटच जास्त पडेल. पडेल का नाही? म्हणजे अस्थिर, अशांत झालेला मनुष्य कुठलंही काम धड करू शकत नाही. मग आपण जर विक्षेप रूप आहोत तर आपण काय नीट करू शकतो? आपण काहीच नीट करू शकत नाही. काय नीट करतोय आपण? काहीच नीट करत नाही. काय नीट करत नाही म्हणजे लोक म्हणतील की अरे नाही, आम्ही तर सगळं नीटनेटकं करतोय. सगळं नीटनेटकं काय? तुमचा हेतू काय? तुमच्या जगण्यातला हेतू काय? जगण्यातला हेतू आहे सुख मिळवणं. सगळ्या लोकांचा, सगळ्या जीवांचा जगण्याचा हेतू काय? सुख मिळवणं. आणि सगळ्या जीवांना काय मिळतंय? दुःख मिळतंय. म्हणजे सुख मिळत नाहीये. जे सुख मिळतंय ते सुख मानतोय तो. आपण ज्याला सुख म्हणतो ते आपण फक्त मानतो. काही काळापुरतं असतं ते. जगातला कुठलाही पदार्थ आपण मिळवला की तो मिळवण्यापर्यंत सुख असतं. तर एकदा तो मिळवला की काही दिवसात त्याचं दुःख लक्षात येतं. काय? जगातला कुठलाही पदार्थ घ्या, तो फक्त प्राप्त होईपर्यंत आपल्याला सुख वाटतं त्याचं. एकदा प्राप्त झाला की त्याच्यानंतर त्या दुःखाला सुरुवात होत असते. काही असू दे, कुठलाही पदार्थ असू दे. म्हणजे अप्राप्त वस्तूचं आपल्याला कौतुक वाटतं आणि अप्राप्त वस्तू आपण प्राप्त करून त्यातून सुख मिळवू असा आपला गैरसमज असतो. आणि आपण तो जर पूर्ण केला, म्हणजे ती अप्राप्त वस्तू प्राप्त केली, तर त्या प्राप्त झालेल्या वस्तूंना आपल्याला सुख मिळत नाही. कायम सुख मिळण्यासारखं वाटतं पण ती पुढे काही ना काही रूपाने दुःखाला कारणीभूत होत जाते. जगातले कुठल्याही वस्तू असू देत, ह्या ज्या वस्तू आहेत त्या पूर्णतः सुख देणाऱ्या नाहीत. थोडंफार सुख जे मिळतं ते सुख नाही असं म्हणता येत नाही. त्याच्यात प्रत्येक वस्तूमध्ये सुख आपल्याला दिसतं म्हणून तर आपण त्याच्या पाठीमागे धावतो. मग ही जी सृष्टी आहे, ह्या सृष्टीमध्ये आपण ही एवढी धावपळ करतोयच कशासाठी नक्की, असा मोठा प्रश्न येतो. आणि ही धावपळ नक्की कुठं सुरू आहे? ह्याला काही ठिकाण आहे का काही? असा एक प्रश्न तयार होतो. तसं एखाद्या खेळाची सुरुवात जी असते, एखादा खेळ जो असतो तो कुठेतरी असतो. उदाहरणार्थ खो खो हा खेळ आहे. आता हा खो खो नावाचा खेळ कुठे खेळला जातो? टेबलवर नाही, मैदानावर. आणि टेबल टेनिस टेबलवर, आहे की नाही? बॅडमिंटन मैदानावर. रनिंग, ॲथलेटिक्स कुठं? मैदानावर. प्रत्येक खेळ हा एका विशिष्ट ठिकाणी खेळला जातो. आणि स्विमिंग म्हणजे पोहणं हवेत, पॅराग्लायडिंग, स्काय डायव्हिंग कुठे? पाण्यात, ते आकाशात. प्रत्येक खेळ कुठे आहे? एका विशिष्ट ठिकाणी खेळला जातो. कुठल्याही खेळाला एक त्याचं ठिकाण असतं. कुठलाही खेळ असू दे, कुठलाही गंमत जी असते, करमणूक असते, ती कुठल्या तरी एका विशिष्ट ठिकाणी खेळली जाते. आता आकाशामध्ये विमानात जायचं आणि तिथून उडी मारायची आणि पॅराशूट घेऊन उडी मारायची, स्टंट. हा काय खेळ आहे. आता ते पॅराशूट जर नाही उघडलं तर, आणि उघडलं आणि फाटलं तर, हे त्याला माहीत असतं का नसतं माहीत? पण जातो ना, गंमत वाटते त्याच्यामध्ये. त्याला जर तुम्ही जाण्याच्या आधी समजावून सांगितलं की बाबा रे, जर पॅराशूट उघडलं नाही तर करशील काय? कशाला विनाकारण उडी मारतोस? तो तर ऐकेल काय? मोटर क्रॉस, ते बाईकच्या रेस असतात, कारच्या रेस असतात, तुम्ही बघा त्या स्पीड ब्रेकर असतात. आपल्याला ह्या स्पीड ब्रेकरवरून जरी जायचं म्हटलं तरी आपले पाठ बेट लचकते. आणि त्या अशा मोठमोठ्या
बांध असतात, त्या बांधावरून ते गाडी अशी उडवतात. एवढी उंच उडवतात की 10 फूट 15 फूट 20 फूट पुढे जाऊन ती गाडी परत आपटते आणि परत त्याच्यावरून ती जात असतात, आहे की नाही? तुम्ही पाहिले का स्पर्धा अशा? त्या माणसाला जर आपण जाऊन सांगितलं, किंवा ते कार असतात छोट्या छोट्या 4 मोठी चाकं असतात आणि त्याच्यात माणूस कसा तरी बसतो, झोपतोच, तो बसतो कुठला, आणि ते त्या उलट्या पलट्या झाल्या की त्यातला माणूस जागण्याची शक्यताच नसते. आता ह्या माणसांना जर जाऊन तुम्ही सांगितलं की बाबांनो कशाला वेड्यासारखं करताय, मेला तर काय तुला पुढे काय आहे का, तर ती माणसं म्हणतील हो खरंच की तू मला आज देवासारखा भेटला, मी आता घरी जातो परत, आता मी काय हे प्रकार करत नाही, असं म्हणेल का तो? किंवा ते एक रेडा असतो, रेडा म्हणजे तो दुसऱ्या परदेशात असतो आणि तो रेडा काय करतो, मारतो. आणि ही माणसं काय करतात, त्यांचा मार खाऊन घ्यायचा असतो त्यांना. तो एक खेळ आहे, माहिती आहे की नाही? बुल फायटर. त्याला त्या माणसाला त्या रेड्याकडून काय करायचं असतो, त्याचं शिंग पकडायचं आणि तो त्याला हुंदडतो, असा उलटा पालटा तिलटा कसाही फिरवतो. पण ह्याने काय करायचं, काहीतरी सेकंद ठरले तेवढ्या मिनिट फक्त त्याने सहन करायचं. आता त्याला जाऊन सांगितलं अरे बाबा कशाला जातो, हातपाय तुटून घेशील, काय जोरात फटका बसला डोक्याला वेकेला तर जागेवर मरशील, असं सांगितलं. तो म्हणेल हा चला ठीक आहे, तुम्ही सांगितलं मला देवासारखे भेटले, आता मी घरी जातो, असं म्हणेल का तो? जीव घेणे खेळ येत नाही. पण जीव घेणे खेळ जरी असेल तर त्याला मात्र काय वाटतं, त्याला कसं वाटतं, मस्त वाटतं, गंमत वाटतं, त्याला फार बरं वाटतं. तो उलट म्हणतो तुमचं काही जगणं आहे काय, माझ्यासारखं उलट हवेतून उडी मारून बघ कसं मजा वाटेल, माझ्यासारखं त्या रेड्याकडून मार खाऊन बघ कसं वाटतंय. म्हणजे हे लोक जे आहेत असे विशिष्ट प्रकारचे खेळ, कुठलाही खेळ असू देत, कबड्डी असू दे, खो खो असू दे, कबड्डीमध्ये सुद्धा गुडघे फोडून घ्या, हातपाय फोडून घ्या, है की नाही? गमतीशीर खेळ आहेत ते सगळे. तर पण ते खेळ खेळण्यामध्ये काय वाटतं, आनंद मिळतो, सुख मिळतं. आणि मग त्याच्यात गुडघे जरी फुटले तरी दुःख होतं का? गुडघे फुटले तरी दुःख होतं का? एक तर तो बुल फायटर बघितला, तो बुल फायटर मधला एक माणूस बघितला, त्याचा एक पायच गेला कामातून, पाय निकामी झाला त्याचा पाय, तरी पुढच्या वेळेस परत आला तो खेळायला, घाबरत नाही म्हटलं मी, पाय गेला तर अजून एक पाय आहे माझ्याकडे. त्याचा इंटरव्ह्यू सुरू होता टीव्हीवर. म्हणजे इतकी हौस आहे. आपल्याला खरचटलं साधं तरी आपल्याला असं वाटतं की परत आपण नीट चालायला पाहिजे. चुकून खरचटलं पडलो आपण तर पुढच्या वेळेस आपण 10 वेळा विचार करतो चालताना नीट चाललं पाहिजे. पण असे पण काही जीव आहेत की ज्यांना हे जे दुःख आहेत हे दुःखच वाटत नाहीत, ठीक आहे. तसं हे पुनरावृत्ती जी आहे, म्हणजे पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरणं आणि वेगवेगळ्या प्रकारचे असे खरचटणं, दुःख होणं, हे सगळं खरं तर जीवांना आवडत नाही असं म्हणताच येत नाही. उलट आवडतं त्यांना, खूप आवडतं त्यांना. प्रत्येकाला जन्माला यायला आवडतं, प्रत्येकाला जन्माला यायला आवडतंय. का आवडते माहित नाही. त्या बुल फायटरला का त्या रेड्याकडून मार खाऊन घ्यायला आवडतं माहित नाही. त्या गाड्यांच्या रेसमध्ये गाड्या पलटी होतात, घासून विसून खलास होतात ती माणसं, पण त्यांना ते का आवडतंय माहित नाही, काही सांगता येत नाही. आवडतंय फक्त, का माहित नाही. तसं माणसांना जन्माला येणं, मरणं आणि जन्म मरणाच्या मध्ये असलेले असंख्य प्रकारचा गोंधळ हा का आवडतोय हे काही सांगता येत. पण हा जो असा विचित्र खेळ आहे, म्हणजे हा व्यवहारामध्ये जो तुम्हाला उदाहरण म्हणून मी खेळ सांगितले, हा जसा विचित्र खेळ आहेत ना बरेचसे, तसाच हा सृष्टी नावाचा खेळ जो आहे तो एक विचित्र खेळ आहे. हा सृष्टी नावाचा खेळ कसा आहे, एक विचित्र खेळ आहे. जिथपर्यंत खेळाडूला तो खेळायचंच आहे तिथपर्यंत ब्रह्मदेव सुद्धा काही करू शकत नाही, काहीच करू शकत नाही. जिथपर्यंत त्याची इच्छा आहे त्याला तुम्ही अडवूच शकत नाही, काहीच करू शकत नाही. ती नशा आहे. म्हणून जन्म मरणाचा फेरा ही एक नशा आहे. ती कशी उतरेल हे सांगता येत नाही. ही जीवाला जडलेली नशा आहे. पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मरायचं, पुनरपी जनन पुनरपी मरण, पुनरपी जननी जठरे शयनम, ही नशा आहे. ही कोण थांबविल? कोणी थांबवू शकत नाही. त्यालाच वाटलं कधीतरी की नको बाबा हे काय करत बसलो आपण, तरच तो वाचू शकतो. त्यावेळेस त्याला श्रीगुरु आणि शास्त्राचा उपयोग आहे. तिथपर्यंत काही उपयोग नाही. तुम्हाला जिथपर्यंत वाटत नाही की हे सगळा गोंधळ आहे, इथे काहीतरी आपल्याला सावध व्हायला पाहिजे, ह्याच्यातून बाहेर पडण्याचा काहीतरी विचार करायला पाहिजे. कारण या एवढ्या सृष्टीमध्ये कुठेच सुख, फक्त सुख असा शब्द सापडणार नाही. या सृष्टीमध्ये जे सुख आहे हे सगळं मिश्रण झालेलं सुख आहे.
दुःख आणि सुख असं मिश्रण आहे. पृथ्वीवर अंधार आणि उजेड जसा असतो तसं या सृष्टीमध्ये सुख आणि दुःख आहे. दोन्ही पण आहे, एकच नाही. पृथ्वीवरच्या अंधार उजेडासारखं आहे, कधी अंधार कधी उजेड, कधी अंधार कधी उजेड. हा खेळ जसा पृथ्वीवर सुरू आहे त्याचप्रमाणे सृष्टीमध्ये सुख दुःख असा खेळ सुरू आहे. फक्त मनुष्य जन्मातच नाही, जर देवादिकांचं शरीर मिळालं तर सुखकारक भोग होतात, आणि किडेमकोड्यांचं राक्षसांचं खेचराचं शरीर जर मिळालं तर दुःख भोगावं लागतं. तर अशा प्रकारे सृष्टीमध्ये कुठल्याही देहाला जरी आपण प्राप्त झालो तरी सुख आणि दुःख असा खेळ खेळतच राहावा लागतो. हा खेळ जिथपर्यंत आवडतो तिथपर्यंत आपल्याला कोणी वाचू शकत नाही. मग हा खेळ कुठे खेळला जातो असा एक प्रश्न आहे. खेळया कुठे खेळला जातो, हा खेळ कुठे खेळला जातोय ते महत्वाचं आहे. तर सृष्टी नाम ब्रह्मरूपे, ही सृष्टी नाम म्हणजे हा सृष्टीरूपी प्रपंच किंवा हा सृष्टीरूपी जे काही विक्षेप आहे, हा जो विक्षेप आहे हा नक्की कुठे झालाय, त्याला काहीतरी अधिष्ठान आहे काय, काय ठिकाण आहे काय. प्रत्येक खेळाला एक आपलं ठिकाण असतं. सृष्टी नावाचा खेळ कुठे सुरू आहे तर ब्रह्म या मैदानावर, ब्रह्म या अधिष्ठानावर हा खेळ सुरू आहे. कुठे सुरू आहे? ब्रह्म या अधिष्ठानावर हा खेळ सुरू आहे. मग या ब्रह्म या अधिष्ठानावर खेळ जर सुरू आहे तर त्या ब्रह्माशी कोणाला ते घेणं देणं आहेत का असा प्रश्न असतो. ज्या ठिकाणी खेळ चालतो ते मैदान फक्त खेळ चालतो तेवढाच वेळ बरं वाटतं, बाकीच्या वेळेस ते ओसाड असतं. ते मैदान कसं असतं? ओसाड असतं. मैदानाशिवाय खेळ होत नाही. ते मैदान जर नसेल तर खेळ नाही. खेळामध्ये जे काही होईल त्याचा मैदानाला संबंध नाही. मैदानावर कोणी पडो अथवा न पडो, मैदानाशिवाय खेळ होत नाही. मैदानावरचा कुठलाही गोंधळ मैदानाला माहित नाही. मैदानावर मनुष्य पडला काय माहित नाही, लागलं काय माहित नाही, नाही लागलं काय माहित नाही. मैदानावर कोण जिंकलं आणि कोण हारलं याचा मैदानाला काही संबंध नाही. मैदानाशी यांना तरी घेणं देणं असतं खेळण्यापुरतं, पण कोण जिंकला आणि कोण हारला याच्याशी मैदान घेणं देणं ठेवत नाही. मैदान असं म्हणत नाही की आता हा माणूस चांगला दिसतो ह्याला जिंकून देऊ आपण, कारण मैदानाच्या हातात नाही ते, नाही का. म्हणजे क्रिकेटचं मैदान जर असेल आणि समजा बॅट्समॅन आवडतीचा असला मैदानाच्या, तर बॉलरचा बॉल काय होईल? विकेटवर येणारच नाही, नाही का. विकेटवर यायला लागला की मैदान उंच होईल, काहीतरी होईल आणि बॉल दुसरीकडे जाईल, आहे की नाही. स्पिन होईल कुठंतरी भलतीकडंच, मैदानाची कृपा झाली तर. पण मैदान असं काही करत नाही. मैदानाला काय बॉलर सुद्धा आणि बॅट्समॅन सुद्धा दोन्ही सुद्धा सारखेच असतात. मैदानाला काय करायचंय कोण जिंकला आणि कोण हारला, काय घेणं ते नाही मैदानात. पण मैदानाशिवाय यांचा खेळ होत नाही. तर अशा रीतीने मैदान हे सदैव कसं आहे? निर्लेप. मैदानाला यांचा कुठलाही लेप लागत नाही. का लागतो? लागत नाही. पाण्यातला खेळ जरी असला, बोटिंग, तरी सुद्धा पाण्याला त्यांच्याशी काही घेणं देणं नाही. स्विमिंग, पाण्याला काही घेणं देणं नाही. कोण वेगात पोहून गेला त्याचे पाण्याला काही घेणं देणं आहे का? नाही तर माणूस एखाद्या पाण्याला समजा एखादा माणूस आवडला आणि मग ह्याला आता वेगाने पुढे सरकू असं काही पाणी म्हणत नाही. किंवा हा त्यांना आवडत नाहीये म्हणून ह्याला आता आपण काय करू? थोपून धरू, ह्याला अजिबात पुढे जाऊ द्यायचं नाही असं काही पाणी म्हणत नाही. म्हणजे पाणी या खेळाडूंच्या कुठल्याही भानगडीत पडत नाही, त्याला काही घेणं नाही. पण त्या पाण्याशिवाय तो खेळ होत नाही. पाणी नाही तर त्यांचा खेळच संपला. त्यांचा खेळ संपवायचा आहे का? पाणीच काढून टाका आणि म्हणा स्विमिंगच्या स्पर्धा आहेत. लोक काय म्हणतील? वेड आहेत म्हणतील. क्रिकेटचं ग्राउंडच नाही त्यांना म्हणा आपल्याला क्रिकेट खेळायचंय. आकाशच नाही त्याला म्हणायचं आपल्याला आता आकाशामध्ये पॅराग्लायडिंग करायचंय. काय करणार? काहीच करू शकत नाही, कारण ग्राउंड नाही ना. तशा प्रकारचं मैदान नाहीये तिथे, म्हणून तो खेळ होऊ शकत नाही. तसा सृष्टी नावाचा जो खेळ आहे, सृष्टी हा एक खेळ आहे. हा खेळ ज्या ठिकाणी चालला ते ठिकाण आहे ब्रह्म, की ज्याला या सृष्टीचा काहीही संबंध नाही, काहीच घेणं नाही त्याला. ब्रह्म या अधिष्ठानाला
या सृष्टीचा काहीही संबंध नाही. पण ही सृष्टी कोणावर आहे? त्या ब्रह्मावर आहे. ज्या ठिकाणी ही सृष्टी राहते, ज्या ठिकाणी ही सृष्टी राहते ते ठिकाण, ते अधिष्ठान म्हणजे ब्रह्म आहे. माणसं जेव्हा खेळ पाहायला जातात तेव्हा कोणाला पाहतात? तुम्ही कधी क्रिकेटचा खेळ पाहायला गेले काय? नाही गेले? टीव्हीवर तरी पाहिलाय? बरं, जेव्हा तुम्ही टीव्हीवर क्रिकेट पाहता किंवा प्रत्यक्षात ग्राउंडवर तुम्ही क्रिकेट पाहायला गेले तेव्हा सगळ्यात पहिला जाऊन पिच पाहता कसं आहे, नाही की नाही? बाउंड्री कुठं आहे असं पाहता काय? किती दगड पडलेत, मैदानात कुठे कुठे काय काय, त्याची लेंथ काय आहे, असं काही पाहता? काही काहीच पाहत नाही. काय पाहता मग? काय पाहता? क्रिकेट सुरू झाला टीव्हीवर, तुम्ही काय पाहता? मैदान, फक्त खेळाडू. खेळाडू पण नाही, खेळ त्याचा. आपला रममाण कशात असतो? आपण खेळामध्ये रममाण असतो. आपल्याला काही घेणं देणं नसतं मैदानाशी. स्विमिंग कॉम्पिटिशन असेल, पोहण्याची स्पर्धा, तेव्हा आपण फक्त कोण वेगात पुढे जातोय पहिलं ते बघतो. का ते पाणी कसलं आहे, डिस्टिल वॉटर आहे का कुठलं वॉटर आहे, काय घेणं देणं आपल्याला काहीच माहित नसतं. कुठलंही मैदान, ज्या ज्या ठिकाणी खेळ चालतो त्या ठिकाणी जेव्हा आपण खेळ पाहतो तेव्हा आपण कशाशी घेणं देणं ठेवतो? त्या खेळाशी घेणं देणं ठेवतो. खरं तर त्या खेळाडूशी सुद्धा घेणं देणं असतं. आपल्याला त्या खेळाडूशी वैयक्तिक घेणं देणं असतं, त्याच्या खेळाशी घेणं देणं असतं. म्हणजे सचिन तेंडुलकरशी आपल्याला घेणं देणं नाहीये. सचिन तेंडुलकरचा जो खेळ आहे त्याच्याशी घेणं देणं आहे. कारण तो जर ते खेळ खेळला नसता तर त्याला कशाला भारतरत्न दिला असतं? म्हणजे त्याला ते भारतरत्न नावाचा काहीतरी पुरस्कार दिला, तो त्याला दिलाय का? त्याला दिलेला नाही. तो कोणाला दिलाय? त्याच्या खेळाला दिलेला आहे. कारण त्याला द्यायचं असतं मग आधीच द्यायला पाहिजे होतं. तो खेळला नसता तरी द्यायला पाहिजे होतं, नाही का? त्याला दिलेलं नाही. म्हणजे सगळ्यांचं लक्ष कशावर आहे? एखाद्याला अवॉर्ड दिला तरी सुद्धा आणि एखाद्याला नाही दिला, एखाद्याची अवहेलना केली तरी आणि एखाद्याची पूजा केली तरी ती कोणाला असते? त्याच्या खेळाला असते. म्हणजे सुख दिलं तरी सुद्धा आणि दुःख दिलं त्याच्या खेळाशी संबंधित आहे, नाही का? त्या ग्राउंडशी काही घेणं नाही का? त्या मैदानाशी काही घेणं नाही. तर अशा प्रकारे कायम माणसं जी असतात ती खेळाकडे पाहतात आणि तो खेळ कोण खेळतोय याच्याकडे बघतात जास्तीत जास्त, एवढंच. तर सृष्टी जी आहे या सृष्टीमध्ये आपल्याला एका विशिष्ट माणसाची, एखाद्या विशिष्ट जीवाशी काहीही घेणं देणं नाहीये. तो काय खेळतोय याच्याशी घेणं देणं, नाही का? तो काय खेळतोय म्हणजे तुम्हाला माझ्याशी घेणं देणं नाहीये. खरं कोणाशी घेणं देणं आहे? माझा खेळ काय सुरू याच्याशी घेणं देणं आहे. मी तुमच्याशी कसं बोलणार हा खेळ आहे. प्रेमाने बोललं तर बरं वाटतं, सुख वाटतं, आणि शिव्या दिल्या तर कोणी, मीच नाही असं कोणी, काय होतं मग? खेळ वाईट होतो. म्हणजे चांगलं वाईट, अवहेलना आणि मान सन्मान हे सगळं या खेळामध्ये आहे. आणि आपण त्या माणसांशी वगैरे काही घेणं देणं ठेवत नसतो. कारण ती माणसं गेली तरी आपला खेळ बंद पडत नाही. आजोबा मेला, खेळ बंद पडला. पणजोबा गेला, खेळ बंद पडला. आपण जाईल, आपण जाणार, खेळ बंद पडणार. आपण दुसऱ्या मैदानावर जाणार खेळायला, है की नाही? मैदान बदलणार. इथून झालं की तिकडे, तिथून झालं की तिकडे, नुसता खेळ सुरू आहे. आणि सगळे लोक या खेळामध्ये इतके रममाण आहे की त्यांना कशाशी घेणं देणं राहिलेलं नाही. माणसांचीच घेणं देणं नाहीये, जीवाशी सुद्धा खरं घेणं देणं नाहीये. तुमच्या आतमध्ये जे जीव आहे त्याच्याशी काही घेणं देणं आहे कोणाला? तुमच्या आतमध्ये जो जीव आहे त्याच्याशी खरं तर कोणालाही घेणं देणं नसतं. साधू संत फक्त जीवाचा विचार करतात, बाकी कशाचा विचार करत नाहीत. खरं तर दुय्यम रीतीने बाकीचा विचार होतो, पण प्रामुख्याने साधू संत जीवाचा विचार करतात. आणि साधारण सगळी माणसं दुय्यम रीतीने जीवाचा विचार करतात, पण प्रामुख्याने बाकीच्या गोष्टींचा विचार करतात, खेळाचा, नाही का? जसं सचिन तेंडुलकरची आई सचिन तेंडुलकरच्या खेळाकडे दुय्यम रीतीने बघते, प्रामुख्याने सचिन तेंडुलकरकडे बघते. जगातली माणसं सचिन तेंडुलकरकडे दुय्यम रीतीने बघतात, त्याच्या खेळाकडे प्रामुख्याने बघतात. असाच फरक आहे. तुम्हाला जे कोणी आपलं आपलं वाटतंय हे सगळे तुमच्या कशाकडे बघतायत? कशाकडे बघतात? तुमचा खेळ कसा चाललाय. बायको जी असते ती नवऱ्याच्या फक्त खेळाकडे बघत असते. तो खेळण्यात हुकला की
ईने त्याला टोलवला म्हणून समजायचा. खेळ हुकला ह्याचा की गडबड, मग संपला त्याचा विषय. म्हणून खेळ नीट खेळत राहायचं, बरोबर तुमचा संसार टिकतो. खेळ हुकवला की संसार संपला, खेळच संपला, आहे की नाही. तर असा जो खेळ आहे तितका भयानक खेळ कुठे सुरू आहे? एका मैदानावर सुरू आहे, त्यांचं नाव आहे ब्रह्म. ब्रह्म या मैदानावर हा खेळ सुरू आहे. मग हे जे मैदान आहे, हे मैदान कसलं आहे याचा विचार कोणाला येईल काय? काही घेणं देणं नाही. खेळ खेळणारा सुद्धा मैदान नीट करत बसत नाही. तो म्हणतो हे काय माझं काम आहे काय? खेळ खेळणाऱ्याला सुद्धा मैदानाशी काय घेणं देणं असतं काय? मैदानाशी घेणं देणं म्हणजे मैदानाची तो काही विचार करत नाही, तो खेळ खेळायला येतो. मैदानाशी त्याची कुठलीही अटॅचमेंट नसते, त्याला फक्त त्याच्या खेळाशी अटॅचमेंट असते. खेळणाऱ्याला सुद्धा कशाशी संलग्नता असते? तो कशाचा विचार करत असतो? खेळणारा सुद्धा, पाहणाऱ्यांचं झालं, आता खेळणारा तो कशाचा विचार करतो? तो फक्त त्याच्या खेळाचा विचार करतो, त्याला बाकी कशाशी घेणं देणं नाहीये. का तो विचार करतो ग्राउंडचा? ग्राउंडचा तो विचार नाही करत. तो ग्राउंड चांगला असावं असं कशासाठी म्हणतो? खेळ चांगला होणं. मग त्याचं लक्ष कशावर असतं? त्याला खेळाशी घेणं देणं आहे, ग्राउंडशी घेणं देणं नाहीये. पण तिथे एखादा जर ग्राउंड ठीक ठेवणारा मनुष्य असेल, त्याचं लक्ष कशावर असतं? त्याचं ग्राउंडवर असतं. ग्राउंड नीट राहिलं पाहिजे. खेळणारा कसाही खेळ, त्याला काय घेणं देणं नाही का? ग्राउंडची निगा राखणारा काय करत असतो? ज्याचं ग्राउंडकडे लक्ष आहे त्याचं खेळाकडे लक्ष असतं काय? त्याचं माणसाकडे लक्ष असतं काय? तो म्हणतो काय सचिन तेंडुलकर आला काय, रिचर्ड आला काय, कोणी आला काय फरक पडतोय आपल्याला? आणि त्याने चांगली बॉलिंग टाकली काय आणि चांगला बॅट्समॅन म्हणून मिरवला काय फरक पडतोय आपल्याला? तो म्हणतो माझं ग्राउंड नीट राहिलं पाहिजे. म्हणजे काही लोकांना खेळाशी घेणं देणं आहे, काही लोकांना माणसाशी घेणं देणं आहे, आणि काही लोकांना ग्राउंडशी घेणं देणं आहे. पण ग्राउंडशी घेणं देणं असणारे किती आहेत? नसल्यासारखेच आहेत. आणि खेळावर लक्ष असणारे खूप आहेत, आणि त्या खेळ खेळणाऱ्या माणसाकडे लक्ष देणारे ते जरा कमी आहेत, है की नाही? अशी वर्गवारी आहे. तर या खेळाच्या संबंधामध्ये असे 3 वर्ग आहेत. एक ग्राउंडवर लक्ष देणारा, फारच कमी, नसल्यासारखेच आहेत. एक माणसाकडे लक्ष देणारा, यांची संख्या थोडी जास्त आहे. आणि खेळावर लक्ष देणारे यांची संख्या भरपूर आहे. तुमच्याकडे जे लक्ष देतात ते महत्वाचे असतात. तुमच्या खेळाकडे लक्ष नाही दिलं पाहिजे. कशावर लक्ष दिलं पाहिजे? तुमच्यावर, म्हणजे तुम्ही जे कोणी त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तुमच्या खेळावर लक्ष नाही दिलं पाहिजे. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, दिलं आणि घेतलं हे वजा करायचं फक्त, आणि बघ तुम्हाला कोण जवळ करतं तेवढं बघा. काय करायचं? मग जेवढे उरले तेवढे तुमच्याकडे लक्ष देणारे आहेत. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, बस तेवढंच. अंतकाळीचे तर नाहीच कोणी, नाही का? अंतकाळीचे नाही कोणी. झाल्या हीन शक्ती, शक्ती जर संपली तुमची खेळण्यातली, झाल्या हीन शक्ती, नाके डोळे गळती, सांडोणी पळती रांडा पोरे. सगळे पळून जातात, कोणी नाही राहणार, संपला विषय. मग हे सत्य आहे. लोकांना, कोणालाही आपले आपण ज्यांना म्हणतो त्यांना आपल्याशी घेणं देणं नसून, कशी घेणं देणं आहे? आपल्या खेळाशी घेणं देणं. आपला खेळ बंद, आपला विषय संपलेला आहे. आपण खेळू शकत नाही, घरी जा, मग निघा तुमचं तुम्ही बघा, कुठे पडून राहा, कोणी तुम्हाला विचारणार नाही. तुमचा खेळ संपला की मग संपला. म्हणून माणसं खेळण्याचा प्रयत्न करा, चांगला कसा खेळ करता येईल. आणि हे खेळ खेळण्याच्या नादामध्ये मारतात, नाही का? चांगला खेळ खेळण्याच्या नादात तो गाडीवाला कधी जर धडपडतो, लागतं मग त्याला. एक पाय तुटून सुद्धा तो मनुष्य परत त्या रेड्याचा दणका खायला का आलाय? का त्याला माहित आहे हा पाय तुटला तर काय व्हायचं ते होऊ देत. आपल्याला लोक केव्हा ओळखणार आहेत? खेळ खेळत राहिलो तर ओळखतील, नाही तर कोण ओळखणार आहे आपल्याला? हे असलं पाय घेऊन जर बसलो, ह्याच जर रडगाणं गात बसलो तर आपल्याला कोण ओळखेल कोण? म्हणून माणसं सदैव काय करतात? चांगला उत्कृष्ट खेळ खेळण्याचा प्रयत्न करतात. सगळ्यांनी ओळखलं पाहिजे आपल्याला. तर सगळ्यांना माहित आहे आपल्याला कधी ओळखणार आहेत. आपण चांगल्या प्रकारे खेळ खेळू शकलो तो ओळखणार. सुखदुःखाचा खेळ आहे, पाप पुण्याचा, धर्म अधर्माचा खेळ आहे. हा खेळ कसला आहे?
हा खेळ सुख दुःखाचा खेळ आहे. कधी सुख कधी दुःख. आणि या दोन्ही खेळामध्ये सगळे आपले काय होतात, एकमेकाला सहाय्य करत असतात. सुखात दुःखात खेळ खेळायला मजा वाटते, आहे की नाही. कोणी मेलात की रडायला जायचं, कोणी जन्मला की हसायला जायचं, आणि नाही आलं की मग आपल्यातला नाही आउट, नाही का. तुम्ही हे दोन्हीपैकी बंद करा, दोन्ही बंद करून बघा काय होतं. कोणी जन्माला आलं की जायचं नाही, जन्माचं कौतुक करायला जायचं नाही, आणि कोणी मेला तर त्याचं रडगाणं गायला जायचं नाही. हे तुम्ही दोन जर गोष्टी पाळल्या तर तुम्ही सख्या खेळातून आउट. तुम्ही आउट म्हणजे तुम्हाला लोक आउट करतील, तुम्ही आउट नाही होणार. तुमची इच्छा असो तर नसो तुम्हाला आउट करणार ते. पुढच्या वेळेस तुम्हाला पत्रिका येणार नाही. जिथपर्यंत जाणार तिथपर्यंत तुम्हाला इन्व्हिटेशन कार्ड येईल की या खेळात मध्ये, नाहीतर मग नंतर तुम्हाला गेस्ट म्हणून पण बोलावणार नाही. पण आपल्याला तसं नको आहे. आपल्याला हा सुख दुःखाचा खेळ खेळायचाच आहे. सुख आणि दुःख, सृष्टी हाच विक्षेप आहे. जिथपर्यंत तुम्ही थांबवणार नाही तिथपर्यंत वेदांत नुसती पोपटपंची आहे. सुख आणि दुःख हा खेळ खेळल्याशिवाय जीवाला करमतच नाही. जिथपर्यंत तुम्ही हा खेळ खेळत राहणार तिथपर्यंत तुमची पुनरावृत्ती कोणीही टाळू शकत नाही. खेळ आहे हा. सृष्टी म्हणजे खेळ, म्हणजे विक्षेप. सुख आणि दुःख, पाप आणि पुण्य. सदैव आपला हा पाप पुण्याचा खेळ सुरू आहे. हे पाप आहे हे पुण्य, हे पाप आहे हे पुण्य, हे पाप आहे हे पुण्य. आपण गप्प बसलो तर दुसराच येऊन सांगतो आपल्याला, अहो हे चांगलं नाही, वाईट आहे. तुला कसं कळलंय वाईट आहे? आपण काहीही करा, लोक आपण जर आपण लक्षात नाही घेतलं तर बाकीचे येऊन सांगतात आपल्याला की हे काय वाईट आहे किंवा हे फार चांगलं आहे. बरं जाऊ द्या, आपला माझाच विचार करू. मी हे चिंतन सांगतोय चांगलं आहे का वाईट आहे? काय काय चांगलं आहे का वाईट आहे? ठरवून बसलेत ना तुम्ही पक्क. आणि समजा आता मी चिंतन सोडून तुम्हाला जे नकोय ते करताना दिसलो. तुम्हाला नको, तुम्हाला प्रत्येकाला मी काय करू नये असं प्रत्येकाला वाटतंय बरं का. मग तुमचं तुम्ही ठरवलेलं की महाराजांनी काय नाही केलं पाहिजे हे तुम्ही ठरवलेलं आहे प्रत्येकाने. आणि इथे प्रत्येकाचं मत वेगवेगळं आहे. प्रत्येकाने ठरवलं की महाराजांनी असं करायला नको. उदाहरणार्थ काय, उदाहरण म्हणून महाराजांनी गॉगल घालायला नको, एक उदाहरण म्हणून. तसं काही वाटत नसतं पण एक उदाहरण म्हणून. आणि चुकून जर मी गॉगल घातलेलं दिसलो तर तुम्ही म्हणा महाराज चांगलं नाही दिसत बरं का तुम्हाला, हे काय तुम्हाला चांगलं दिसत नाही. असं ज्याने त्यांनी आपलं ठरवून टाकलंय. म्हणजे चांगलं आणि वाईट, पाप आणि पुण्य, धर्म आणि अधर्म हे सगळं यासाठीच हे सगळं सुरू आहे. किंवा जिथपर्यंत हे जगलं तिथपर्यंत विक्षेप आहे. जिथपर्यंत हे जगलं, सुख दुःख जगलं. सुख दुःख जगवायला कारण कोण आहे? आपल्यासाठी सांगतोय मी, जगासाठी नाही सांगत आहे. सुख दुःख जगलं कुठपर्यंत? जिथपर्यंत तुम्ही जगवाल तिथपर्यंत जगलं. जग जगतं कुठपर्यंत? जिथपर्यंत तुम्ही जगवणार तिथपर्यंत जगतं. तुमच्यावर आहे ते. तुम्ही ठरवा की पाप का पुण्य. तुम्ही ठरवा सुख का दुःख. तुम्ही ठरवा धर्म का अधर्म. तुम्ही जगवलं की जगणार आहे. तुम्ही एकाच्या पाठीमागे गेला का दुसरं तुमच्या पाठीमागे येणार आहे. तुम्ही कशाच्या एकाच्या पाठीमागे जा, दुसरं न सांगता तुमच्या पाठीमागे येणार आहे. तुम्ही सुखाच्या पाठीमागे जा, दुःख आपोमत येणार आहे. कसं? उदाहरण, एखाद्या तुमच्या नातेवाईकाचा एखादा सुखाचा कार्यक्रम आहे, सुखकारक कार्यक्रम आहे कुठला तरी, आणि तुम्ही गेले आवर्जून नटून थटून एकदम व्यवस्थितपणे त्यांच्या कार्यक्रमाला गेले. आता कार्यक्रम कसला आहे? सुखाचा कार्यक्रम आहे. उदाहरणार्थ बारसं आहे कोणाचं तरी, किंवा लग्न आहे, पूजा आहे कसली तरी, असा मोठा कार्यक्रम आहे. आणि तुम्ही तिथे गेले आणि सुखामध्ये त्यांच्या सहभागी झाले. तुम्ही कशाच्या पाठीमागे गेलेत? सुखाच्या पाठीमागे गेलेत. सुखाचा खेळ खेळायला गेलेत. तो खेळ कोणाचा आहे? तो कोणाचा आहे? खरं तर त्यांचा खेळ आहे. पण त्यांच्या खेळात तुम्ही सहभागी आहे, म्हणजे तुमचा सुद्धा खेळ आहे, नाही का? त्यांच्या सुखाच्या खेळात गेले. आता तुमचा तो सुखाचा खेळ संपला, म्हणजे त्यांचं लग्न वगैरे ते जे काही कार्यक्रम आहे तो संपला. त्याच्यानंतर तुम्ही परत आले घरी. आता त्यांच्याच घरातलं कोणतरी सटवलं, होणार ना असं? का फक्तच लग्न होत राहणार त्यांच्या घरात? मरणार नाही कोणी. खेळामध्ये ते होणारच आहे. असं घर आहे का कुठलं की जिथे काही असं दुःख येणार नाही? मरण हे एक दुःख सांगतो. आता मरणाचा कार्यक्रम आहे त्यांचा. कसला कार्यक्रम आहे तो? हा म्हणजे कार्यक्रम आहे तो.
कसला कार्यक्रम? सुखाचा आहे का दुःखाचा आहे? दुःखाचा आहे. तुम्ही विसरले हा दुःखाचा कार्यक्रम आहे. तुम्ही आधी लक्षात ठेवलं ह्यांच्याकडे कसला कार्यक्रम असतो? सुखाचा. तुम्ही गेले तिथे आनंदाने नटून थटून पुन्हा, आणि सुखाचा कार्यक्रम म्हणून जर नाचू लागले तर, आणि तुम्ही सांगितलं की नाही मागच्या वेळेस आलो तेव्हा सुखाचा कार्यक्रम होता, आपला खेळ कसला आहे? सुखाचा खेळ आहे. तुम्ही आता दुःखाचा खेळ का खेळताय? तर लोक मारतील का नाही तुम्हाला? तुम्ही जर तसे म्हणले की तुम्ही तोच जर सुखाचा खेळ धरून बसले तर ते तुम्हाला दुःख तयार करून देतील आपोमत. इतकं मारतील की पुन्हा सुखाचा खेळ खेळायला कुठे जाणार नाही, आहे की नाही? म्हणजे हो, खेळ करतील आपला. मग म्हणजे एखाद्या ठिकाणी आपण जेव्हा सुखाचा खेळ खेळायला जातो, आपल्याला पुढे तिथे दुःखाचा खेळ खेळायला बोलवणं आपोमत आलेलं असतं. येतच बोलवणं. तुम्हाला लाजत गाजत जावंच लागतं, कारण नंतर नाही तर नाही गेले समजा तुम्ही फारच हट्टी आहे, महाराजांचं ऐकलंच तुम्ही, ऐकत नाहीत पण समजा ऐकलंच आणि नाही गेले, एकाचा मृत्यू झाला आणि गेले नाही, काय होईल? ते गप्प बसतील सगळे. लग्नाला बरा आला होता नाही का? म्हणजे सुखाच्या वेळेस बरोबर येतो, असं काय झालं की येत नाही, असं सगळीकडून तुम्हाला ऐकायला येईल. मग तुम्हीच म्हणाल नाही नाही सगळ्यांच्या दुःखातही सहभागी झालं पाहिजे. काही काही लोक म्हणतात नाही आपण दुःखात लोकांचे सहभागी झाला पाहिजे, सुखाचं एवढं काय नसतं. तुम्ही फक्त एखाद्याच्या दुःखाच्या कार्यक्रमाला जात राहा, ते दुःखाच्या वेळेसच तुम्हाला सांगतील काय रे आमचं जेव्हा आनंदाचा कार्यक्रम त्यावेळेस येत नाही, आमच्या दुःखात बरोबर येतो, आमचं दुःख तुला पाहत वाटतं, सुखाच्या वेळेस अजिबात फिरकत नाहीस आमच्याकडे, असं आपल्याला ते सुखाचं पण आमंत्रण देतील. मग जेव्हा आपण सुखाच्या कार्यक्रमाला जातो, खेळाला जातो, तेव्हा दुःखाचं आमंत्रण आलेलं असतं. दुःखाच्या कार्यक्रमाला जातो तेव्हा सुखाचंही आमंत्रण आलेलं असतं. अशा रीतीने हा खेळ बंद पडत नाही. तुम्ही हा बंदच करून दाखवा. सुख दुःखाचा खेळ आहे, तसाच कोणाचा खेळ आहे? धर्म अधर्माचा खेळ आहे. धर्म अधर्म, धर्म अधर्म, धर्म अधर्म, याच्या पलीकडे काहीच करू शकत नाही, जातच येत नाही याच्या पलीकडे. हा धर्म आहे, हा धर्म आहे, हा धर्म आहे, हा धर्म आहे. हे सगळे खेळातले लोक इतके त्याच्यामध्ये गुंग आहेत की प्रत्येकाला वाटतं हा धर्म, हा अधर्म, हा धर्म, हा अधर्म, हे सुख, हे दुःख, हे पाप, हे पुण्य, हे चांगलं, हे वाईट, बस याच्या पलीकडे काहीच नाही. कुठलं काय चांगलं, हे चांगलं का वाईट नक्की काहीच कळत नाही. पाप का पुण्य कळत नाही, धर्म का अधर्म कळत नाही. इतका गोंधळ आहे, ह्याच्यातला विवेकच होऊ शकत नाही. शास्त्रात सांगितलं विवेक करायला त्याच्यावर, पण विवेक होत नाहीये. विवेक काय आहे हे शास्त्रात पुढे सांगितलेलं आहे, नक्की विवेक काय याचा. पण ज्या रीतीने आपण त्याचा विवेक करतोय तो विवेक खरा नाहीये. त्या विवेकाने कोणी वाचलेला नाही. शास्त्रामध्ये वेगळा विवेक सांगितलेला आहे. धर्मानामच्या असंकीर्णता आणि धर्मिणो अतादात्म्य, याला विवेक असं म्हणतात शास्त्रामध्ये. उत्कृष्ट विवेक आहे. दोन धर्मीचं तादात्म्य होत नाही, दोन धर्माचं मिश्रण होत नाही. आपण या ठिकाणी कधी पोहोचणार आहोत? या ठिकाणी म्हणजे कुठे? मैदानावर. आपण खेळामध्ये रममाण आहोत. खूप शहाणे झालं तर त्या माणसाची घेणं होईल, त्याच्या पलीकडे आपण जात नाही. ब्रह्म, अधिष्ठान ब्रह्म, याच्यापर्यंत पोहोचणार कसे? जर विक्षेप म्हणजे सृष्टीवरच लक्ष असेल तर या सृष्टीला कारण असलेला देव कसा लक्षात येईल? लक्ष कशावर आहे? सृष्टीवर आहे. सृष्टीवर जर लक्ष राहिलं, संसारावर जर लक्ष राहिलं तर या संसाराला कारण असलेला देव कसा लक्षात येईल? कारण लक्ष कशावर आहे? सृष्टीवर आहे, संसारावर आहे. साधू संत संसारावर लक्ष द्यायला कुठेही सांगत नाहीयेत. उलट ते सांगतात लक्ष लावणी राहा गोविंदिगा. उलट तिकडे लक्ष द्यायला सांगतात. मात्र आपण काय करतोय? आपण कुठे लक्ष देतोय आपल्यालाच कळत नाहीये. ह्याच्यातून बाहेर जर पडायचं असेल तर वेदांत शास्त्र हे एकमेव शास्त्र जगामध्ये आहे. या जगामध्ये एकच भलं करणारं शास्त्र आहे आणि ते शास्त्र आहे वेदांत. त्याला ज्ञान शास्त्र असं. वाचुनी ज्ञाने विने के उपाय करसी जितुके तीही गुंफिसी अधिके रुखिये. मग किती खांदो खांदी या हिंदावे ऊर्ध्वी अधि. म्हणून मूळची अज्ञान छेदी सम्यक ज्ञाने. हे जे काही फिरणं आहे आपलं, हे फिरणं खांदो खांदी म्हणजे इकडून तिकडं, ह्या फांदीहून त्या फांदीव, त्या फांदीहून त्या फांदीव, म्हणजे स्वर्गलोक, नरकलोक, मृत्यूलोक, आणि या लोकामध्ये असंख्य जीवजंतूंच्या शरीरामध्ये प्रवेश, हे करत राहणं हे कधीतरी थांबवलं पाहिजे. थांबलं पाहिजे, थांबवायची इच्छा पाहिजे. खेळ आहे तो, माझ्या सांगण्याने थोडी थांबणार आहे नाही का? उलट खेळ खेळणाऱ्यांचा काय होत असतो?
सत्कार. आणि खेळ बंद ज्याचा झाला त्याचा काय होत असतो, कामातून गेला म्हणतात. तो जो खेळ खेळतो, उत्कृष्ट खेळ खेळतो, त्याचा सत्कार होतो. आणि जो ज्याचा खेळ बंद होतो त्याला कोणीही विचारत नाही, त्याचा खेळ संपलेला आहे. तसं साधू संताला जगामध्ये कोणीही विचारू शकत नाही, कारण त्यांचा खेळ संपलेला आहे. ज्याला कोणाला आपल्या जगात कोणीतरी विचारावं असं वाटतं तो साधू संत होऊ शकत, कारण जगात धाकटे होईचे तैच लाहीजे जवळीक माझी. जगामध्ये 2 गोष्टींना किंमत आहे. त्यातली पहिली गोष्ट आहे खेळ खेळणं, आणि दुसरी गोष्ट आहे खेळ खेळणारा. ज्याच्यावर तो खेळ खेळला जातो, ज्या अधिष्ठानावर, निर्गुण निर्विकार, त्या अधिष्ठानाला किंमत नाहीये. खेळ खेळणारा किंवा खेळ या दोघांकडे लक्ष. मग खेळ खेळणारा उत्कृष्ट ब्रह्मदेव जरी असला तरी त्याला किंमत आहे, कारण ब्रह्मदेव हा उत्कृष्ट खेळणारा आहे. पण ह्या देवदेवतांचं यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुत स्तुन्वंती, ते ज्याचे स्तवन करतात, ते ज्याच्यावर हा खेळ खेळू शकतात, त्याच्याकडे लक्ष नाहीये. जगाचं लक्ष फक्त 2च गोष्टी आहे, खेळ आणि खेळणारा. पहिलं लक्ष तर खेळावर आहे, दुसरं लक्ष गेलं तर खेळण्यावर, नाही का. माणूस जर एकदा थकला आणि पार त्याचं सगळी इंद्रिय निकामी झाली आणि घरात पडून राहिला, अख्खी प्रॉपर्टी त्यांनी कमवलेली जरी असली तरी घरातल्या सगळ्यांना काय वाटतं, लवकरात लवकर हा सटकला म्हणजे बरं होईल आपलं. तो मेला की त्यानंतर त्या घराची शुद्धी केली जाते, गोमूत्र शिंपडून. असंख्य प्रकारे त्या घरामध्ये विधी केले जातात. जे घर त्यांनी बनवलं त्याच्याचमुळे हे घर अशुद्ध झालेलं असतं. त्यामुळे सुतक पाळलं जातं तो गेल्यानंतर काही काळ, आणि शुद्धी केली जाते त्या घराची. इतकी भयानक परिस्थिती जगामध्ये. जिथपर्यंत तो खेळ खेळत होता तिथपर्यंत अशुद्ध नव्हतं झालं. ह्याचा खेळ बंद पडायला लागला की अशुद्ध झालं, आणि खेळ बंदच पडला तर लवकरात लवकर त्याला उचला म्हणतात, कारण तो आता आपल्याला अजिबातच उपयोगाचा राहिलेला नाही. आठवण काढून रडणं बिडणं हे सगळं थोटांड आहे, नाटक आहे ते, काही खरं नसतं. असं एखाद्या मोह असणाऱ्या माणसाला म्हटलं तर ते म्हणतात, काय महाराज एक काय आमचा खेळच बंद पाडतात. तुम्ही एखादा चांगला खेळ सुरू आहे, तुम्ही तिथे जाऊन जर मध्येच आडकाठी घातली, म्हणजे ते बाईकवर सगळे ते अशा उड्या मारतात ना, ते वेगळ्या स्पीड ब्रेकरवरून उंच उड्या मारून जातात, काय म्हणतात त्याला, रेसर रायडर असते, सगळे जे उभे असतात असे लाईनने सगळे उभे आहेत. आता तो शिट्टी वाजवणारच आहे आणि तुम्ही तिथे पोहोचले, थांबा म्हटले 2 मिनिट, सगळ्यांना मी समजावून सांगतो. आणि सगळ्यांना समजावून सांगितलं की बाबांना कशाला हातपाय तोडून घेता. सगळे लोक प्रेक्षक पाहतायत आणि आपण त्यांना उपदेश देतोय. कुठला, त्याला समजावून सांगितलं, अरे बाबा हे बघ, तू ह्या मोठ्या ओरंब्याहून जर उडालास आणि पडला आणि तुझा तोल गेला, हेल्मेट बाजूला गेलं आणि डोकं आपटलं दगडावर, तर काय होईल तुझं. असं त्याला फार उत्कृष्ट छान 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 गोष्टी सांगितल्या. छान गोष्टी आहेत, नाही चांगल्या आहेत ना, का वाईट सांगतोय, हे काय वाईट आहे का चांगलं आहे. त्याला सांगतोय, अरे बाबा काय होईल तुझं. तू लगेच आपले पाय धरेल, गाडी बाजूला काढेल, आपली पूजा करेल, हार घालेल आपल्याला, सगळ्या लोकांना म्हणेल बघा देव माणूस आहे, आज आम्हाला त्याने जागृत केलं, शांत केलं, आम्हाला समजावून सांगितलं की आम्ही काय करत होतो, असं म्हणेल काय, असं म्हणणार नाही. पण त्याच्याऐवजी त्याला जर म्हणलं, वा काय गाडी चालवशील, तू मस्त चालवशील, त्या ओरंब्यावरून त्या ओरंब्यावर नाही त्याच्या पुढच्या ओरंब्याच्या पलीकडे जा बरं, तो म्हणेल मग तुझ्यासारख्याच माणसाची गरज आहे, मला मोटिवेट करायला पाहिजे, नाही की नाही. खुश होईल ना तो. तू तुझ्यासारखा तो बाईक चालवणारा माणूस मी अजूनपर्यंत पाहिला नाही, किती उत्कृष्ट बाईक चालवतोस तू, काय होत नाही, काय पाय तुटला तर तुटला, त्याला काय घाबरायचं, त्याला डोकं फुटलं तरी काय परत रिपेअर होतंय, त्याचं काय एवढी चिंता करायची. असं जर त्याला म्हणलं तर तो किती खुश होईल. असं संसार आहे. या खेळामध्ये लोकांना सांगितलं, बाबांना बंद करा, तुम्हाला सांगते वेगळे निघा, तरी झडझडवणी वाहिला निघ, बंद कराय, स्टॉप, असं जर म्हटलं तर प्रेक्षक म्हणतील आपला खेळ हा माणूस बंद पाडतोय, त्याला नाही खेळायचं, गप जावं बाहेर, त्याला नाही पाहायचं, गप जावं, त्याला ना खेळायचंय ना पाहायचंय, ना तो प्रेक्षक आहे ना खेळणार आहे, त्याला काय घेण्याचं नाही, गुपचूप बाहेर जावं ना त्याने, बरोबर का नाही, असं करावं त्याने. पण तो जर खेळ बंद पाडत असेल तर कोण सहन करील, आहे की नाही. कोण सहन करील, काय कोण सहन नाही करेल, कोणालाच सहन नाही होणार. म्हणून वेदांत शास्त्र कोणालाही सहन होत, कारण वेदांत शास्त्र म्हणजे बंद करणे, सिस्टम सगळं बंद करणे, बंद, इथून पुढे तुम्हाला जन्म घ्यायचा नाही. हे ऐकूनच जीव घाबरतो, अरे असं कसं करते,
आता इथून पुढे तुम्हाला मरायचं नाही, मरायचं नाही, जन्मायचं नाही, इथून पुढे तुमचा हा खेळ बंद करायचा आहे. म्हणून एक महाराज म्हणे, वारकरी संप्रदायामध्ये जन्ममरणाचा बेरा बंद करणं शिकवलेलंच नाहीये. उलट सांगितलंय, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी. वारकरी संप्रदाय सांगतो पुन्हा पुन्हा जन्माला घाल, असं काहीतरी भलतंच प्रतिपादन करण्यात येतं. मग लोक म्हणतात हा फार मोठा महाराज आहे तो. कसला मोठा आलाय महाराज म्हणणारच ना, कारण की तो खेळ बंद करणं का सांगतोय, मस्त चालू द्या, आहे की नाही. कसं चाललं पाहिजे, मस्त चाललं पाहिजे, एकदम सगळं व्यवस्थित चाललं पाहिजे. आपल्या हातात आहे. कोणाच्या हातात आहे? जग आपल्याला ह्याला सपोर्ट करणार. तुम्हाला वेदांतामध्ये जगामधून कोणीही मदत करणार नाही. वेदांत स्वीकारायचा असेल तर स्वीकारा, नसेल तर खेळामध्ये रममाण राहा. नुसतं वेदांत ऐकू नका. ऐकला म्हणजे खेळ बंद होणार नाही. खेळ खेळत राहिले तर तो बंद कोणीच करू शकत नाही. हा फक्त मृत्यू लोकांमध्ये, म्हणजे फक्त आपल्या नातेवाईकांमध्ये पुरता मर्यादित खेळ नाही. स्वर्ग लोकाला पण जाण्याची इच्छा नाही पाहिजे, तिथलाही खेळ नाही खेळायचा आहे आपल्याला. कुठेच नाही, 3 लोकाला कुठे जायचं नाही खेळ खेळायला. 3 लोकांचा खेळ बंद करायचा आहे, एवढी तयारी पाहिजे. हे तर नातेवाईकांना हे सुख दुःख हे तर फार सुंदर गोष्टी आहेत, हे तर काहीच विशेष नाही त्यामध्ये. आपण हे जर बंद करू शकत नाही तर 3 लोकांचं काय बंद करणार आहे. विक्षेप म्हणजे सृष्टी, सृष्टी म्हणजेच विक्षेप. विक्षेप शक्तिर्लिंगादी ब्रह्मांडांतम जगत सृजेत. जगत कसं सृजन झालंय, सृजन होणे म्हणजे टवटवीत होणे, पल्लवित होणे. सृजन कसं झालंय, कशामुळे झालंय, विक्षेप शक्ती. या विक्षेप शक्तीने जगाचं सृजन आहे. विक्षेप शक्ती टिकवायची का नाही टिकवायची हे आपल्या हातात. आणि कसं होतंय, ही जी सृष्टी आहे, हे जग आहे, हे कसं होतंय, कसं टिकलंय जगत, ते अशा पद्धतीने टिकलेलं आहे. खेळ आणि खेळ खेळणारा या दोघांवर लक्ष नाही ठेवलं, मला तुमच्याशी काही घेणं देणं नाही. तुम्ही ज्याच्यामुळे हा खेळ खेळताय त्याच्याशी मला घेणं देणं नाही. बोलविता धनी, मला बोलवित्या धनेशी घेणं देणं नाही. तुम्ही काय बोलताय ह्याच्याशी घेणं देणं नाही. एखादा गायक एकदम सुरात गातोय, त्याची मधुरता, त्याचा कंठ, ताल, सूर या सगळ्याचं एकत्रीकरण करून त्याचं तुम्ही गाणं ऐकताय, भजन ऐकताय, आणि तो पण एकदम खुश होऊन गातोय, आणि भजन संपलं आणि तुम्ही त्याच्याकडे गेले आणि त्याला म्हटले तू जे काही भजन गातो त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. काय त्याच्याशी घेणं देणं आहे, तू ज्याच्यामुळे ते भजन गाऊ शकतो तो जो आहे त्याच्याशी मला घेणं देणं. तो काय म्हणेल, तो काय म्हणेल, तो म्हणेल का किती चांगला माणूस आहे हा, तो म्हणेल याला कुणी आणला इकडे, नाही. तुम्ही त्याच्याकडे जाऊन त्याला काय म्हणावं लागतं, वाह काय गातोस तू. तर म्हणतो मग रोज रियाज करतो, ह्या गुरुचा चेला आहे, अमकाय तमकाय, बरंच काय काय सांगतो. पण हे सगळं त्याचं ऐकून घेतलं आणि त्याला सांगितलं मला ह्यांच्याशी कोणाशीच घेणं देणं नाही, मला कोणाशी घेणं देणं नाही. ह्या सगळ्यांचा जो चालक आहे तो दिसत नाही, तो जो कोणी देव आहे, तो जो कोणी आत्मा आहे, त्याच्याशी मला घेणं देणं आहे, मला तुझ्याशी घेणं देणं नाही, असं म्हटलं तर चालेल काय. गायक तर दूर असतो, आपल्या घरी नसतो, आपल्या घरातल्याच माणसांना म्हणायचं, त्यांना म्हणायचं तुमच्याशी मला काही घेणं देणं नाही. तुमच्या आतमध्ये जे तत्व आहे, त्या तो जो आत्मा आहे, त्या आत्म्यामुळे तुम्ही चालताय, आम्हाला त्या आत्म्याशी घेणं देणं नाही, तुमच्याशी काही घेणं देणं नाही. मग लोक काय म्हणतील, काय म्हणतील लोक, ऐकतील नाही ऐकणार. म्हणून असं बोलून जमणार नाही, आहे की नाही, बोलून जमणार नाही. असं जर बोललं तर आपला संसार संपला. म्हणून असं बोलू नका. संसार संपवायचा असेल तर बिनधास्त बोला, आहे की नाही. कारण रोख ठोक परखडपणा जो असतो तो वेदांतात आहे. ज्ञानशस्त्रे तिखटे, हे तिखट आणि शस्त्र आहे. त्यामुळे इथे काय, इथे संसार संपवण्याचा विषय, वेदांत हा संसार संपवण्याचा विषय. कारण या सगळ्या श्लोकांमधून आपल्याला दृक या ठिकाणापर्यंत जायचं. दृश्य सृष्टी आहे, सृष्टी जी आहे ही विक्षेप आहे. ही सृष्टी कशी चालली, कुठे चालली, काय गोंधळ सुरू आहे याचा आपण अभ्यास करतो. हा सगळा गोंधळ ज्या अधिष्ठानावर, ज्या मैदानावर सुरू आहे त्या अधिष्ठानाला ब्रह्म असं म्हणतात. पण या ब्रह्माशी आपल्याला का घेणं देणं राहिलं नाही याचा विचार आपण करतो. का घेणं देणं राहिलं नाही आपल्याला त्याची, काहीच घेणं देणं नाही आपल्याला त्याची. का, कारण आपल्याला यांच्याशी घेणं देणं आहे.
आपण जर यांच्याशी घेणं देणं ठेवून राहिलो तर आपल्याला त्याच्याशी घेणं देणं राहील का? आपण एका वेळेस एकाकडेच लक्ष देऊ शकतो. जर आपलं यांच्यावर लक्ष असेल, विक्षेपावर जर लक्ष असेल, तर आपल्याला भगवंताशी घेणं देणं नसणारच आहे. आपण म्हणताना किती जरी म्हटलो की मला भगवंताशी घेणं देणं आहे, भगवंताशी घेणं देणं आहे, पण हे आपलं नुसतं बोलणं आहे. त्या बोलण्याला जो अधिष्ठान आहे, या सगळ्या प्रपंचाला, सगळ्या चालण्याला अधिष्ठान जो आहे, तो अधिष्ठान देव म्हणजे हा खेळ ज्या ठिकाणी सुरू आहे तो कसा आहे त्याच्याकडे जायचं आहे आपल्याला. पण त्याच्याकडे डायरेक्ट जाता येत नाही, कारण की आपलं लक्ष इकडे विचलित झालेलं आहे, विक्षेप पावलेला आहे. हा विक्षेप पहिल्यांदा लक्षात घ्या. विक्षेप म्हणजे जन्म आणि मरण. जन्म मरण टिकायला कारण पाप पुण्य, धर्म अधर्म, सुख दुःख, हे जिथपर्यंत राहील, हे जिथपर्यंत तुम्हाला खरं वाटेल, जिथपर्यंत तुम्ही या खेळात रममाण राहणार, तिथपर्यंत आपल्याला ब्रह्म या अधिष्ठानापर्यंत कधीही जाण्याचा विचारही येऊ शकत नाही. आला तरी तो उपयोगाचा राहत नाही. कारण लक्ष आपलं कुठे? लक्ष गोविंदाकडे नसून लक्ष वेगळ्याच पदार्थांकडे. तर या ठिकाणी या 14व्या श्लोकामधील पहिल्या चरणातील पहिला शब्द सृष्टीर नाम आणि ब्रह्मरूपे, तर हा ब्रह्मरूपावर हा खेळ सगळा सुरू आहे. ब्रह्म या अधिष्ठानावर खेळ सुरू आहे, हे आपण या ठिकाणी पाहिले. हे जे अधिष्ठान आहे, हा जो देव आहे, हे जे ब्रह्म आहे, हे ब्रह्म कसं आहे याचा सुद्धा अभ्यास या ठिकाणी पुढच्या भागामध्ये पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये सांगितलेलं आहे की सच्चिदानंद वस्तू, हे जे तत्व आहे हे कसं आहे याचा अभ्यास पुढे येणार. आपण याचा अभ्यासही म्हणजे त्या ब्रह्म याचा सुद्धा अभ्यास आपण करणार आहोत. पण आपण आधी विक्षेप म्हणजे सृष्टी काय याचा विचार केलेला आहे. ही सृष्टी ज्या अधिष्ठान तत्वावर सुरू आहे ते अधिष्ठान तत्व कसं आहे याचा अभ्यास शास्त्रामध्ये अनेक ठिकाणी मांडलेला आहे. काय घ्यायचं आणि काय नाही हा मात्र प्रत्येक जीवाचा स्वतःचा प्रश्न आहे. विक्षेप आपणा सर्वांचा संपो आणि आपणा सर्वांना सच्चिदानंद असलेली जी वस्तू आहे त्या वस्तूपर्यंत म्हणजे या अधिष्ठानापर्यंत जाता येऊ यासाठी भगवंत आपल्यावर कृपा करो अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि भगवत कृपेने निर्माण झालेले चिंतन सद्गुरुचरणी अर्पण करतो आणि इथेच पूर्णविराम. पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाकेत्ने तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोयरे हो तू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण हो नीतिही लोकी. भजी जो आदिपुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकीये, दृष्टा अदृष्ट जय होवावेजी. हेथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. सद्गुरुनाथ भगवान की जय.